So if A raised to P equal to O, where P is least positive integer, then A is nilpotent matrix. A is nilpotent matrix of index P. Okay, then it is called as a nilpotent matrix of index P. Now here we can observe that determinant of every nilpotent matrix is a point number 23. हा जो nilpotent matrix असतो, nilpotent त्याच्यामध्ये पोटेन्शियल काय आहे? पोटेन्शियल काहीच नाही. नील पोटेन्शियल, जस्ट फॉर युअर अंडरस्टँडिंग. ठीक आहे, नील पोटेन्शियल, देयर इज नो पोटेन्शियल ॲज सच. कारण त्याची कुठली तरी पॉवर, मे बी सेकंड पॉवर, मे बी थर्ड पॉवर, फोर्थ पॉवर काहीतरी झिरो होऊन जाते. अशा प्रकारचा जो मॅट्रिक्स असतो त्याचा डिटर्मिनंट हा नेहमीच झिरो असतो. पॉइंट नंबर 23, डिटर्मिनंट ऑफ every nilpotent matrix. Determinant of every nilpotent matrix is always zero. ठीक है. Next, involutory matrix. Point number 24. Involutory matrix. So involutory matrix म्हणजे जसं आपण अगोदर बघितलं A square equal to A, तर तो idempotent होतो. Involutory म्हणजे if A square equal to I, then it is, or then A is involutory matrix. ठीक है. A square equal to I असेल, then A is involutory matrix. आता परत या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की समजा आयडेंटिटी मॅट्रिक्स जर घेतला आपण तर I square is also equal to I. I square is equal to I म्हणजे I जो की युनिट मॅट्रिक्स आहे तो सुद्धा इन्व्होल्युटरी मॅट्रिक्स नेहमी करता असणार आहे. मग दॅट इज पॉइंट नंबर 25. A unit matrix is always involutory matrix. So every unit matrix is an involutory matrix. क्लियर आहे? इथपर्यंत काही डाऊट असेल तर विचारून घ्या. इथपर्यंत काही डाऊट असेल विचारून घ्या. ठीक है, कुछ ऐसे पॉइंट जो हमने पहले बोर्ड में स्टडी ही नहीं किया है, दिस कंप्लीटली डिफरेंट पॉइंट्स. So that is point number, let us say 26. Conjugate of a matrix. Conjugate of a matrix. Let us understand what is conjugate of a matrix. So if any matrix contains complex numbers, then we know complex number as a conjugate. Okay. So if any matrix contains complex numbers, then we can replace those complex numbers by their conjugates, and then we will get a conjugate matrix. So here, what you have to do? You have to replace complex numbers by their conjugate. ठीक आहे, कॉम्प्लेक्स नंबरला त्यांच्या कॉन्जुगेटने आपण रिप्लेस करणार. होते म्हणा बाकीचे रिअल नंबर्सला तर ऑब्विसली रिअल नंबरचा जो कॉन्जुगेट असतो, रिअल नंबरचा कॉन्जुगेट तो नंबर सेम असतो. म्हणजे 5 चा कॉन्जुगेट 5 असणार आहे, कारण 5 म्हणजे 5 प्लस 0 आहे, त्याचा कॉन्जुगेट 5 मायनस 0 आहे. सो बोथ आर बेसिकली सेम. म्हणून रिअल नंबरला आपण चेंज नाही करत, फक्त कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट देत असतो. फॉर एक्झाम्पल, A is equal to matrix
1 plus 2i, 2 minus 3i, 3 plus 4i. ठीक आहे, माझ्यासोबत लिहून घ्या. 4 minus 5i, 5 plus 6i, 6 minus 7i, 8, 7 plus 8i, 7. सपोज हा गिवन मॅट्रिक्स असेल तर त्याचा कॉन्जुगेट जो ए बार ने दिला जातो, ए बार. So this is nothing but a bar. ठीक. So this a bar is nothing but matrix. आता बघा करायचं काय मला, हाव टू रिप्लेस एव्हरी कॉम्प्लेक्स नंबर बाय इट्स कॉन्जुगेट. ठीक. माझ्या ठिकाणी 1 plus 2i सांगा बरं. एकेकाचे 1 plus 2i चा कॉन्जुगेट सांगा. कॉम्प्लेक्स नंबर विसरले की काय? मागच्या वर्षी खूप छान पद्धतीने केलेलं होतं तुम्ही, पण आता विसरले की काय? कॉन्जुगेट ऑफ 1 plus 2i. What is conjugate of 1 plus 2i? Yes, कल्याणी, पूर्वा, करेक्ट. करेक्ट आहे. माईक ऑन करून बोललं तरी चालेल, म्हणजे ऍटलीस्ट तुमच्या पेरेंट्सलाही कळेल करा तुम्ही काहीतरी उत्तर देतायत म्हणून. माईक ऑन करून उत्तर दिलं तर त्याचाही मला आनंद होईल, कारण मग त्याच्यामुळे पेरेंट्सलाही कळेल काहीतरी. पेरेंट्स तुम्हाला जास्त बोलणार. 1 minus 2. Yes, everyone. So everyone is correct. कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट म्हणजे इमॅजिनरी पार्टचा साइन आपल्याला त्या ठिकाणी चेंज करायचा असतो. तुम्ही लिहून टाकला असेल आता माझ्यासोबतच. बघा बऱ्याच जण क्लासवर लिहत नाही, परत सांगतो क्लासवर साठी काय आहे तर माझ्यासोबत लिहा. इट इज पॉसिबल. मी अगदी स्लो घेत असतो, फार काही घाई करत असतो, त्यामुळे तिथे वेळ मिळतो. पण ते अर्थात जर का तुम्ही व्यवस्थित बसून लिहत असणार तर, जर का तुम्ही 100% ऑनलाईन मूड मध्ये असाल तर रिलॅक्स झोपून वगैरे फक्त असं बघायचं, कानात इयरफोन टाकून द्यायचे, मग नाही होणार. पण जर का तुम्ही टेबल पुरते व्यवस्थित बसून बघत असलात तर सायमल्टेनियसली तुम्ही लिहू सुद्धा शकता. इन केस की सर मला दोघं एका वेळेस होत नाही, मल्टीटास्किंग म्हणतात त्याला, मल्टीटास्किंग, की तुम्ही बघता पण आहे लिहिता पण आहे, असं जर जमत नसेल, इन दॅट केस क्लास संपला की लगेच लिहून टाकायचं. हे आपण अगोदर डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, परत मला रिपीट करावं लागतंय कारण काही जणांच्या क्लासवर सुद्धा मला एक कंप्लीट दिसलेला आहे म्हणून. बरं चला, आता या ठिकाणी त्यांचे कॉन्जुगेट काय येणार ते आपण या ठिकाणी लिहून घेऊ शकतो. आता बोलत नाहीये, तुम्ही समजू शकता आहे. कॉन्जुगेट आता ऍक्च्युली परत एकदा रिपीट करतो की आपण कॉम्प्लेक्स नंबरचे कॉन्जुगेट लिहिले, मग रिअल नंबरचे ते तसेच ठेवले. तर ऍक्च्युली आपण रिअल नंबरचे सुद्धा कॉन्जुगेट लिहिलेत. येतंय का तुमच्या लक्षात? रिअल नंबरचा सुद्धा कॉन्जुगेट लिहिलेला आहे आपण. बघा हा रिअल नंबर आहे ए प्लस 0i, त्याचा कॉन्जुगेट आहे ए मायनस 0i. पण 0i नाही इथे लिहायची गरज नाही, इथे लिहायची गरज. इथं हा समजा 7 मायनस 0i, त्याचा कॉन्जुगेट आहे 7 प्लस 0i. लिहिण्याची गरजच नाही 0, म्हणून त्याबद्दल कॉन्जुगेट झाला. नेक्स्ट okay, so next is transpose conjugate. Transpose conjugate. ठीक है, so it is denoted by a raised to theta, that is called as transpose conjugate. Transpose conjugate is what? Is transpose of is transpose of conjugate of a is ट्रान्सपोज ऑफ कॉन्जुगेट ऑफ ए. म्हणजे आता या ठिकाणी गिवन मॅट्रिक्स ए आपल्याला माहिती आहे, हा झाला ए बार, आणि या ए बारचा जर का तुम्ही घेतला ट्रान्सपोज तर तो होणार ट्रान्सपोज कॉन्जुगेट, म्हणजे ए रेस टू थीटा. तर या केस मध्ये काय होणार? रिटर्नर मॅट्रिक्स फर्स्ट रो विल बिकम फर्स्ट कॉलम,
ठीक है. Second row will become second column. Third row will become third column. And this is your transpose conjugate. Symbol लक्षात ठेवा. A raised to theta. That is transpose conjugate. Next point. Point number 27. Hermitian matrix. Hermitian matrix. So आपण या ठिकाणी पाहिलं की कुठलाही गिवन मॅट्रिक्स असेल ए तर त्याचा आपल्याला कॉन्जुगेट मॅट्रिक्स काढता येतो बाय रिप्लेसिंग or by replacing complex number by its conjugate. Then we can take transpose of this and we get a transpose conjugate denoted by a raised to theta. So Hermitian matrix is what? Here, if A is equal to a raised to theta, then A is Hermitian matrix. आणि ए ची व्हॅल्यू आणि ए रेस टू थीटाची व्हॅल्यू जर का सेम असेल तर त्याला हर्मिटियन मॅट्रिक्स असं म्हणतात. ठीक. त्याच्यात एक नोट लिहून घेऊ आपण. पॉइंट नंबर 28. डिटर्मिनंट ऑफ ए हर्मिटियन मॅट्रिक्स इज ऑलवेज प्युअरली रियल. हर्मिटियन मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट हा नेहमी रियल असतो. ऑब्विसली हर्मिटियन मॅट्रिक्स म्हणजे काय असणार आहे? ज्या अर्थी त्या ठिकाणी ए रेस टू थीटा म्हणजे ट्रान्सपोज ऑफ कॉन्जुगेट जो आहे त्या अर्थाचा कॉम्प्लेक्स नंबरचा मॅट्रिक्स असला पाहिजे. कॉम्प्लेक्स नंबरच्या मॅट्रिक्स मध्ये ही केस निघणार आहे. बरोबर. मग त्या केस मध्ये जर का हा मॅट्रिक्स हर्मिटियन असेल म्हणजे ए इज इक्वल टू ए रेस टू थीटा असेल देन डिटर्मिनंट ऑफ दॅट मॅट्रिक्स इज ऑलवेज प्युअरली रियल. त्याच्या आन्सर मध्ये कुठेही आय येणार नाही, इमॅजिनरी येणार नाही तो. आणि जसा हर्मिटियन आहे तसा स्क्यू हर्मिटियन. सो 29 स्क्यू हर्मिटियन मॅट्रिक्स. Skew Hermitian matrix. So here, if A is equal to minus A raised to theta, ठीक है, इतना होता है A is equal to A raised to theta इतना है A is equal to minus A raised to theta, then A is skew Hermitian matrix. क्लियर आहे? इथपर्यंत कुणाला काही डाऊट असेल तर विचारून घ्या. आपण पुढे जातो आहे नवीन टॉपिक कडे, दॅट इज ऍडजॉइंट. सो दीज आर टाइप्स ऑफ मॅट्रिसेस बेसिकली. ठीक आहे ना. टाइप्स ऑफ मॅट्रिसेस मध्ये आहे हर्मिटियन मॅट्रिक्स, आयडमपोटेंट, नीलपोटेंट, स्क्यू हर्मिटियन, ठीक है, सिमेट्रिक, स्क्यू सिमेट्रिक, ऑल दीज आर टाइप्स ऑफ मॅट्रिसेस. नेक्स्ट पॉइंट नंबर 30. ठीक आहे. आता बघा ऍडजॉइंट ऑफ अ मॅट्रिक्स आपण फाइंड आउट केलेला आहे. ऍडजॉइंट ऑफ अ मॅट्रिक्स म्हणजेच काय? ऍडजॉइंट इज नथिंग बट ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स. ठीक आहे. एखादा गिवन मॅट्रिक्स असतो त्याचे आपण कोफॅक्टर्स फाइंड आउट करतो, नंतर त्याचा घेतो ट्रान्सपोज, देन इट बिकम्स अ ऍडजॉइंट ऑफ अ मॅट्रिक्स. क्लिअर? मग या ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्सच्या काही प्रॉपर्टीज आपण या ठिकाणी लिहून घेऊया. ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्सच्या काही प्रॉपर्टीज लिहून घेऊया या ठिकाणी. ओके. सो फर्स्ट वन, adjoint of a diagonal matrix is diagonal.
Next one, adjoint of a triangular matrix. Adjoint of a triangular matrix is triangular. Next, adjoint of a singular matrix. Adjoint of a singular matrix is singular. And adjoint of a symmetric matrix is symmetric. सो या प्रकारचे जे काही छोटे छोटे हिंट असतात ते आपल्याला नेहमी कामात येतात त्यावेळेस आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो. म्हणजे इतकं लक्ष त्याला आपण क्रॉस चेक म्हणतो ना, आपण काय टू चेक आन्सरचा चेक आपण करू शकतो. तर काही ठिकाणी छोटीशी हिंट आपल्याला मिळते. सपोज एखादा ट्रायंग्युलर मॅट्रिक्स असेल, तुम्ही ऍडजॉइंट काढला आणि जर का तो नॉन ट्रायंग्युलर येत असेल, काहीतरी चुकलं. ठीक आहे, समथिंग इज रॉंग, समथिंग वेंट रॉंग. आपण मीटिंग मध्ये समथिंग वेंट रॉंग, चेक युअर नेट कनेक्टिव्हिटी, तसला प्रकार या ठिकाणी आपल्याला या जे छोट्या छोट्या हिंट असतात त्यांचा उपयोग ऍक्च्युअली क्वेश्चन सॉल्व्ह करताना कुठं होणार. एका असा येणार आहे का ऍडजॉइंट ऑफ अ डायगोनल मॅट्रिक्स इज डॅश, तसला काही क्वेश्चन येणार नाही. मग याचा यूज कुठं होतो आपल्याला, आपल्या क्वेश्चन्सचे आन्सर काहीतरी प्रमाणात क्रॉस चेक करण्यासाठी. ठीक आहे, काही वेळेस जस्ट फॉर एक्झाम्पल एखादा क्वेश्चन आहे म्हणजे याचा उपयोग कसा, कारण काय जनरली होतं काय सांगतोय पण तुमच्या लक्षात नेमका यूज कसा आहे बघा. एक क्वेश्चन आहे ऍडजॉइंट ऑफ अ मॅट्रिक्स आणि त्याने खाली 4 ऑप्शन दिलेले. आता इथला जो मॅट्रिक्स आहे क्वेश्चन मधला तो समजा आहे सिंग्युलर मॅट्रिक्स. जस्ट फॉर एक्झाम्पल तो सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. तर ऑब्व्हियसली आपल्याला लक्षात यायला पाहिजे की 4 ऑप्शन्स मध्ये जर एखादा सिंग्युलर नसतील तर तुम्ही ते तसेच कट करू शकता. फक्त सिंग्युलरचा ऍडजॉइंट सिंग्युलरच असणार, सिमेट्रिकचा ऍडजॉइंट सिमेट्रिकच असणार. या पद्धतीने यांचा यूज होतो. या पद्धतीने या गोष्टी ज्या आहेत ते तशा यूज करायच्या. ठीक आहे, असं लक्षात ठेवायचं. सगळे डू आहे त्या ठिकाणी. दीज आर व्हेरी स्मॉल हिंट्स which helps us obviously. पण नाही तर काय, तुम्ही क्वेश्चन घेतला सॉल्व्ह केला दॅट इज फाईन, पण आन्सरला कुठेतरी क्रॉस चेक याच्या साइडने तुम्ही करू शकता, त्याच्या हेल्पने करू शकता. मग आपण इनव्हर्स ऑफ ए सुद्धा बघितला. इनव्हर्स ऑफ ए मॅट्रिक्स क्लिअर. इनव्हर्स ऑफ ए मॅट्रिक्स म्हणजे काय असतो, ए इनव्हर्स इज इक्वल टू व्हॉट फॉर्म्युला. कोण सांगतं, माईक ऑन करून, माईक ऑन करून कोण सांगतं फॉर्म्युला. दांडिया खेळा असं वाटतंय, 2-2 ते हातात आहेत ना. नवरात्री जवळ येणार, गणपती बसणार, गणपती उठणार, देव्या असणार. ए इनव्हर्सचा फॉर्म्युला कोण सांगतंय, माईक ऑन करून. बघा आता इथून क्रॉस तयारी सुरू करून द्या. ऍक्च्युली 15 ऑगस्ट नंतर क्रॉस तयारी सुरू व्हायला पाहिजे. क्रॉस तयारी म्हणजे काय म्हणतोय मी, एकाच वेळेस सगळंच आठवलं पाहिजे, मागचं पुढचं, हे चॅप्टर ते चॅप्टर सगळंच मिक्सअप. येस, ए इनव्हर्सचा फॉर्म्युला हो. सीबीएसई न्यू पॅटर्न बद्दल पण बोलू. काय न्यू पॅटर्न, सीबीएसई न्यू पॅटर्न 2 टर्म मध्ये एक्झाम होणार. आपले सुद्धा 2 टर्म मध्ये होणार का? वी आर फॉलोइंग स्टेट बोर्डला काय सीबीएसई ने काही केलं की लगेच ते आपण पण तसंच करतो. असं नाही, ते नाही म्हणत आहे मी, फॉर्म्युला विचारतो आहे. नाही सांगू शकत आहे. मंदार इट इज रॉंग, वैष्णवी नाही. हा करेक्ट आहे प्रणव, पण मला माईक ऑन करून कोणीच सांगत नाहीये. मला आवाज ऐकायचा आहे ना, बरं तिथं आवाज नाही ऐकले तुमचे. माईक ऑन करून कोण सांगतंय? त्या फॉर्म्युल्याचं आपण हेच घेऊया आता. एक बरेच दिवस झाले. 1/mod A into adjacent A. अरे अरे मित्रा, गडबड केली. सॉरी सर, चुकून बोलून गेलो. हा नाही, फॉर्म्युला बरोबर बोलला तू, पण रीडिंग करताना त्याला ते रीडिंग करताना आपण डिटर्मिनंट ए म्हणतो. करेक्ट आहे. मॉड ए ने इट इज डिटर्मिनंट ए आणि ऍडजसंट नाही, ऍडजॉइंट ए. ऍडजॉइंट ए 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू
ऍडजॉईंट आहे, करेक्ट आहे. फॉर्म्युला तू बरोबर टाईप पण करून पाठवला होता, पण बोलताना मग ते वर्ड मॉड नाही, डिटर्मिनंट, ऍडजस्टंट नाही, ऍडजॉईंट. ओके, सो दॅट इज द फॉर्म्युला. तर आता फॉर्म्युला लर्निंगचे एक सेशन घ्यावंच लागणार आहे असं वाटतंय मला. आपण घेऊया नेक्स्ट वीक मध्ये, बघू. मला कुठेतरी आठवण द्या, फॉर्म्युला लर्निंगचं सेशन घेऊया. बरं, नेक्स्ट पॉईंट. तर ए इनवर्स इज नथिंग बट 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉईंट ऑफ ए. त्याच्यामध्ये डिटर्मिनंट ऑफ ए कसा काढायचा माहिती आहे आपल्याला. काढतो आपण डिटर्मिनंट ऑफ ए, लास्ट चॅप्टर मध्ये काढला आपण. आणि ऍडजॉईंट ऑफ ए म्हणजे काय? ऍडजॉईंट ऑफ ए म्हणजे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स. ठीक आहे, याच्या पद्धतीने आपण ए इनवर्स काढत असतो. आता त्याच्याबद्दल काही इम्पॉर्टंट पॉईंट नोट करू आपण. सो मॅट्रिक्स A is invertible. Matrix A is invertible if A inverse exists. ठीक आहे, एक्झिस्ट करत असेल तरच आपण त्याला काय म्हणतो, इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. आता मग एक्झिस्ट केव्हा करतो तो, तर आपण चेक केलेलं आहे. डिटर्मिनंट ऑफ ए जर का 0 असेल, म्हणजे मॅट्रिक्स जर का सिंग्युलर असेल, ठीक आहे, मॅट्रिक्स जर का सिंग्युलर असेल तर त्या केसमध्ये डिटर्मिनंट ऑफ ए 0 होतो आणि ए इनवर्स डज नॉट एक्झिस्ट होतो. म्हणजे आता अर्थ ए इज नॉट इन्व्हर्टिबल होऊन जाणार. क्लिअर? नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट पॉइंट अतिशय महत्वाचा पॉइंट. मॅट्रिक्स ओके, इनवर्स ऑफ मॅट्रिक्स, इनवर्स ऑफ मॅट्रिक्स ए, इनवर्स ऑफ मॅट्रिक्स ए. पण ऑब्विसली इफ इट एक्झिस्ट, जर एक्झिस्ट करत असेल तर इट इज युनिक. नेहमीच का असतो तो युनिक असतो. तर बऱ्याच जणांचं सर त्याची मेथड वेगळी, माझी मेथड वेगळी म्हणून आन्सर वेगळं, असं काहीही होणार नाहीये. युनिक म्हटल्यानंतर प्रत्येकाचा आन्सर सेमच असणार. मेथड काहीही असू द्या, ऍडजॉईंट मेथड घ्या किंवा मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड घ्या किंवा रिडक्शन मेथड घ्या, कोणत्याही मेथड नाही, त्याच्यामध्ये नेहमीच इन्व्हर्स हा युनिक असणार आहे. नेक्स्ट पॉइंट 33. A nilpotent matrix is always non-invertible. ठीक है? Now, point number 34. आता इनवर्स मध्ये सुद्धा जसं आपण या ठिकाणी लिहिलं ऍडजॉइंट ऑफ ए डायगोनल मॅट्रिक्स. ठीक आहे, ऍडजॉइंट ऑफ ए डायगोनल मॅट्रिक्स इज डायगोनल, ट्रायंगुलरचा ट्रायंगुलर, सिंग्युलरचा सिंग्युलर, सिमेट्रिकचा सिमेट्रिक. मग तसं ए इनवर्स हा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये ए इनवर्स इक्वल टू व्हॉट, 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए. आता डिटर्मिनंट ऑफ ए ही एक न्यूमेरिकल व्हॅल्यू असते. ठीक आहे, ही एक न्यूमेरिकल व्हॅल्यू असते इंटू काय, ऍडजॉइंट ऑफ ए. म्हणजे ए इनवर्स जसा मॅट्रिक्स आहे तसाच मॅट्रिक्स ऍडजॉइंट ऑफ ए सुद्धा असतो. आणि आपल्याला माहिती आहे की ऍडजॉइंट ऑफ डायगोनल इज डायगोनल. मग तसंच इनवर्स ऑफ डायगोनल इज ऑल्सो डायगोनल, इनवर्स ऑफ ट्रायंगुलर इज ऑल्सो ट्रायंगुलर. ठीक, तर तो प्रकार आपण या ठिकाणी लिहून घेऊया. इनवर्स ऑफ ए डायगोनल मॅट्रिक्स इज डायगोनल. सिमिलरली ट्रायंगुलर जर का मॅट्रिक्स असेल तर त्याचा इनवर्स ट्रायंगुलर असणार. सिंग्युलर जर का मॅट्रिक्स असेल तर त्याचा इनवर्स सिंग्युलर मॅट्रिक्स असणार. आणि सिमेट्रिक जर का मॅट्रिक्स असेल तर त्याचा इनवर्स सिमेट्रिक मॅट्रिक्स असणार. ठीक आहे, तर परत आपल्याला यांच्यावरून फक्त हेड कळते, जस्ट टू चेक वेदर आवर आन्सर इज करेक्ट ऑर नॉट.
बरं, इथपर्यंत कुणाला काही डाऊट आहे का विचारून घ्या, मग आपण इंजिनिअरिंग M1 कडे जातो आहे. म्हणजे आपल्याला JEE साठी ते कामात येतं, पण ऍक्च्युली ते इंजिनिअरिंग M1 च्या सिलेबसला पण आहे. बऱ्याच युनिव्हर्सिटीच्या, पुण्याला पण आहे, जळगावला पण आहे, येस मुंबईला सुद्धा आहे. ठीक आहे. तर तो एक नवीन, त्याला रँक म्हणतात. जसं मिलिटरीमध्ये, आर्मीमध्ये रँक असते, तशी या मॅट्रिक्सची एक रँक असते. तर त्याच्याबद्दल आपण डिस्कस. So next, point number 35, rank of a matrix. ठीक आहे, रँक ऑफ ए मॅट्रिक्स. तर डेफिनेशन अगोदर लिहून घेऊया, मग एक्सप्लेन करतो. अरे लेट एंट्री कोण आहे? पूर्वा बेंडाडे कळल्याने तुम्ही मीटिंगच्या बाहेर पडले होते का? नेट कनेक्टिव्हिटी. ग्रुपवर अटेंडन्स टाका सर्वांनी. सर्वांनी व्हॉट्सअप ग्रुपवर अटेंडन्स टाका. नाही, तुमच्या एंडला मग वैष्णवी, तुझ्या एंडला प्रॉब्लेम आहे. एकदा मीटिंग रिस्टार्ट कर वाटल्यास. तुमच्या एंडला नेटवर्क प्रॉब्लेम आहे काहीतरी, ज्यांना व्हिडिओ दिसत नाहीये. रिजॉईन करा मीटिंग. कोणालाच नाही जास्त सेकंड.
Now, let us understand what is the rank of a matrix. So, rank of a matrix. According to the definition, a positive integer R is said to be rank of a non-zero matrix A if, so there are two conditions. First condition, there exists at least one minor in A of rank R which is not zero. Which is not zero. म्हणजे कुठला तरी एक मायनर म्हणजे काय असतो, तो डिटर्मिनंट असतो 2/2 चा किंवा 3/3 चा. ठीक आहे, कारण याच्यापेक्षा जर का मोठा असेल मॅट्रिक्स तर 4/4 समजा मॅट्रिक्स असेल तर त्याच्यामध्ये मायनर 3/3 ची असणार. ठीक आहे, तर तो एक डिटर्मिनंट असतो. तो डिटर्मिनंट कसा असला पाहिजे, नॉट झिरो अँड एव्हरी मायनर ऑफ ऑर्डर r+1 ऑर मोर इज झिरो. मग त्याला आपण म्हणतो रँक. It is denoted by rho A equal to R and rank is always less than or equal to n. आता या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या. R is always less than or equal to n. n म्हणजे काय, ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. म्हणजे समजा हा एक मॅट्रिक्स आहे, त्याची ऑर्डर किती आहे, 3. मग रँक 4 असू शकत नाही. रँक असेल 3 किंवा 2 किंवा 1. ठीक आहे, म्हणजे त्याच्या खालीच येणार. रँक ही नेहमी याच्या खालीच असणार आहे. बरं, आता रँक म्हणजे काय, अकॉर्डिंग टू डेफिनेशन थोडंसं कन्फ्युजिंग वाटतं ते, की डेफिनेशन नेमकी काय आहे. सिंपल वर्डिंग मध्ये लक्षात ठेवा, जो काय तुम्हाला मॅट्रिक्स दिलेला आहे, ठीक आहे, जो कुठला मॅट्रिक्स आहे त्याचा तुम्ही डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा आणि तो डिटर्मिनंट जर का झिरो आला, तो डिटर्मिनंट जर का झिरो आला तर मग त्याच्या खाली, म्हणजे हा 3/3 चा झिरो आला ना, मग त्याच्या खाली म्हणजे 2/2 चे किती होतात, हा एक इथं आहे, हा दुसरा, ठीक आहे, हा इथं तिसरा आणि इकडे चौथा, 4 होतात. हे चौघही तुम्ही चेक करायचे, त्याच्यामध्ये एखादा नॉन झिरो मिळेल आणि जर का तो नॉन झिरो असेल तर मग रँक 2 होणार. म्हणजे जोपर्यंत डिटर्मिनंट नॉन झिरो येत नाही तोपर्यंत त्याची ऑर्डर काय करायची, रिड्यूस करत जायची. डिटर्मिनंट जोपर्यंत नॉन झिरो येत नाही तोपर्यंत ऑर्डर रिड्यूस करत जायची. या ठिकाणी वर्ड यूज केलेला आहे बघा, नॉन झिरो मॅट्रिक्स. म्हणजे त्याच्यामुळे काय होणार, की आर ची जी व्हॅल्यू असणार, इट इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. हा सुद्धा महत्वाचा पॉइंट आहे. मॅट्रिक्स नॉन झिरो असल्यामुळे, म्हणजे समजा 3/3 चा डिटर्मिनंट जो आहे हा झिरो आला, 2/2 चे सगळे चेक केले, ठीक आहे, सगळे चेक केले 2/2 चे, ते सुद्धा समजा सगळे झिरो आले, तरी 1/1 चा मॅट्रिक्स 1/1 म्हणजे फक्त 1च, एकच नंबर कुठला तरी, एक सिंगल नंबर, तो तर काही झिरो नसणारच आहे. म्हणजे त्याची रँक मग त्या केसमध्ये 1 होणार. आणि आपण नॉन झिरो मॅट्रिक्स बद्दल बोलतोय, म्हणजे 1च्या हा मॅट्रिक्स झिरो मॅट्रिक्स नाहीये. तर मग काय झालं असतं, झिरो मॅट्रिक्स असतात तर सगळे 0 त्या ठिकाणी होऊन गेले असते. सो रँक इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. नाउ लेट अस फाइंड आउट रँक ऑफ दिस मॅट्रिक्स. आता रँक काढायची असेल तर काय करायचं, हा जो 3/3 चा डिटर्मिनंट आहे, म्हणजे जो मॅट्रिक्स आहे त्याचा आपण डिटर्मिनंट काढूया ठिकाणी 1 2 3 2 3 4 3 5 7. आणि जर का रँक 3 असेल तर त्याच्या वरचे जे डिटर्मिनंट असतात, जर का रँक 3 असेल तर त्याच्या वरचे, म्हणजे रँक आर असेल तर R+1